आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती। का कुणास ठाऊक, पण जेव्हा मी पहिले प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं। त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकुली नी नुसत्या नखांनी छेडलं तरी झणकार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती। बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं। हातात ते नाचवीत, उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो। तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदारनी लांब केस काढण्यात गुंतला होता, काहीतरी गुणगुणत होता। त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोन, हे बघ आपलं खेळणं, आता घोड्याचे केस उपटायचे सोडून दे, आतापासून आपला नवा खेळ सुरू। त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले। बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्याजवळ आला। माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे? हट, हे कसलं जड? आणि इकडे आणि आतून एक बाण घेऊन ये। मी त्याला बाण आणायला पिटाळला। दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओरडतच आत पळाला। मी माझ्या उत्तरेयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली, हातात ते पेलून पाहिलं। इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आला। माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत म्हणाला, दादा, मार बघू त्या झाडात हा बाण। मी झटकन प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीने खेचली। एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली। खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला। क्षणाभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस टिपकू लागला। शोन टाळ्या पिटून उड्या मारू लागला। माझा वेध त्याला आवडला होता। त्या दिवसापासून माझा आणि शोनाचा तो एक नित्याचा खेळ झाला होता। आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडे तिकडे हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष्य साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकांघटकं खेळू लागलो। या सगळ्या खेळाचे पंच होते आमचे बाबा। ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो। पण माझ्या मनात नेहमीच एकच विचार येई, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे। लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे। साईंद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत। पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।